This conference will now be recorded. अद्य सोमवासरः अथवा इन्दुवासरः मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी दिनांक 11 जानेवारी 2021 पतंजलि सूत्र मैत्रीकरणामुदितोपेक्षाणां मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तत् अहमत्र वक्षे उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रे धना किन्तु न तस्य प्रयोजनं वयोर्मोक्षप्राप्तिः स्याद् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यक् अध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत्। प्रथमोऽध्यायः समाधिपादः अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा दृष्टिस्वरूपे अवस्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ये विकल्पनिद्रा स्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ययो मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभावप्रत्यालम्बना वृत्तिर्निद्रा अनुभूत विषया संप्रमोषः स्मृतिः अभ्यास वैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारा सेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रवित विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यं तत्परं पुरुषख्यातिर्गुणवैतृष्ण्यं वितर्क विचारानन्दास्मिता रूपानुगमात् सम्प्रज्ञातः विराम प्रत्याभ्यास पूर्व संस्कार शेषोऽन्यः भवप्रत्ययो विदेह प्रकृतिलयानां श्रद्धा वीर्य स्मृति समाधि प्रज्ञापूर्वक इतरेषां तीव्र संवेगानाम् आसन्नः मृदुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वर प्रणिधानाद्वा क्लेशकर्म विपाकाशयेरपरामृष्टः पुरुष विशेष ईश्वरः तत्र निर्तिशयं सार्वज्ञमीशं स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः जपस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनादिगमोऽप्यन्तराया भावश्च व्याधिस्त्यान संशय प्रमादालस्याविरतिभ्रान्तिदर्शनालब्धभूमितत्वानवस्थितत्वानित्यत्विक्षेपास्ते दुःखदौर्मनस्य अङ्गमेषु यत्र श्वासप्रश्वासा विक्षेपसहभुवः तत्प्रतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यासः मैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम् प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिनी विशोका वा ज्योतिष्पति वीतरागविषयं वा चित्तं स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा यथाभिमतध्यानाद्वा परमाणुपरममुहूर्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणवृत्तेरभिजातस्य मणैर्गृहीतग्रहणग्राह्येषु तस्थु तदन्यनता समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः सङ्कीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्ये वार्तमात्रनिर्भासा निर्वितर्का एतयैव स विचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वं चालिङ्गपर्यवसानं ता एव स बीजः समाधि निर्विचारो ऐशारद्येऽध्यात्मप्रसादः ऋतंभरा तत्र प्रज्ञा श्रुतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषया विशेषार्थत्वात् तद्यः संस्कारोऽन्यसंस्कारप्रतिबन्धी तस्यापि निरोधे सर्वनिरोधात् निर्बीजः समाधिः इति पतञ्जलिविरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः। पुस्तक मैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम् तो ह्याच्या पूर्वी खरं तर
तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यासः हे 32वे सूत्र आहे. पण इथं मात्र ते दिसत नाहीये. मी याच्यावरती जाण्याचा प्रयत्न केला खरं तर. तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यासः दिवाला पुस्तकाची. अथ एते विक्षेपाः समाधि प्रतिपक्षा ताभ्यामेव अभ्यास वैराग्याभ्याम निरोधव्याः. तत्र अभ्यासस्य विषयम् उपसंहारम् इदमाह तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यासः. तर हे जे काही विक्षेप आणि त्याच्या जोडीला असणारे सहभूव असणारे उपद्रव त्याचे यांचं समाधी प्रतिपक्ष ते समाधीला विरोधी असणाऱ्या अशा स्वरूपाचे ताभ्यामेव अभ्यास वैराग्याभ्याम निरोध. त्याच अभ्यासाने वैराग्य यांनीच त्यांचा निरोध करायचा. तत्राभ्यासस्य विषयम् उपसंहारम् इदम् आह. तेव्हा अभ्यासाचा विषय या ठिकाणी पुन्हा उपसंहार रूपाने मांडून असं म्हणतात. तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यासः. या विक्षेप आणि उपद्रव यांच्या प्रतिषेधासाठी एकतत्वाचा अभ्यास करा. विक्षेप प्रतिषेधार्थम एकतत्वावलंबनम चित्तम अभ्यस्ये. की विक्षेप प्रतिषेधासाठी एकतत्वावलंबन अशा प्रकारच्या चित्ताचा अभ्यास करावा. यस्य तु प्रत्यर्थ नियतं प्रत्यय मात्रं क्षणिकं च चित्तं तस्य सर्वमेव चित्तम एकाग्रम नास्ति एव विक्षिप्तम. तर ज्याचं चित्त हे प्रत्यर्थ नियत प्रत्येक अर्थाशी जोडलेलं असणार अशा स्वरूपाचं प्रत्यय मात्र आणि त्या विषयांचा अनुभव घेणार अशा स्वरूपाचं क्षणिकम चित्तम आणि क्षणिक अशा स्वरूपाचं आहे. तसं सर्वमेव चित्तम एकाग्रम नास्ति एव विक्षिप्तम. तर त्याचं ते विक्षिप्त अशा स्वरूपाचं चित्त आहे ते एकाग्र नसतंच असं स्वरूप. योपि सदृश प्रत्यय प्रवाहेन चित्तम एकाग्रम बध्यते तस्य एकाग्रता यदि प्रवाह चित्तस्य धर्मः तदेकं नास्ति प्रवाह चित्तं क्षणिकत्वात्. अतः प्रवाहांशस्यैव प्रत्ययस्य धर्मः स सर्वः सदृश प्रत्यय प्रवाही वा विसदृश प्रत्यय प्रवाही वा प्रत्यर्थनियतत्वात् एकाग्रे एव इति विक्षिप्त चित्तानुपपत्तिः. मागच्या वेळेला याच्याविषयी मी वाचलं होतं, मला आठवेना आता खरं तर. तर हा सगळा बौद्धांचा क्षणिकत्व पक्ष डोळ्यासमोर ठेवून केलेला विरोध असणाऱ्या स्वरूपाचा आहे. आणि वास्तविक मूळ सूत्रामध्ये तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यास बौद्धांचा पक्ष त्याचं निराकरण असं काहीच नाही आहे. व्यासभाष्यामध्ये अचानक या सगळ्या गोष्टी अशा स्वरूपाच्या आलेल्या आहेत. आणि माझा स्क्रीन दिसतोय ना इथं? तो वेटिंग फॉर पीपल टू सी युअर स्क्रीन असा मेसेज येतो. तर यांनी कृष्णाजी कोलटकरांनी सांगत असताना केवळ एकतत्वाभ्यास करावा म्हणजे या विक्षेप आणि त्यांच्या बरोबर असतात त्याचे उपद्रव या दोहोंचाही परिहार होतो असं मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि तेवढंच वर्णन केलंय. बाकी त्यात त्यांनी फारसं काही वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण दुर्दैवाने व्यासभाष्य जे काही आहे ते त्या क्षणिकत्व पक्षाचं उद्धरण करून त्याचं निराकरण बरीच जणांनी कसं होतं हे सांगण्यामध्ये गुरफटलेलं अशा स्वरूपाचा. आता मागच्या वेळेला कसं झालेलं होतं की एक आलंबन अशा स्वरूपाचं घ्यायचं आणि त्याच्यावर चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे चित्तामध्ये उत्पन्न होणारे विक्षेप आणि त्याच्याशी बरोबर असणार त्याचे उपद्रव या दोहोंचंही निराकरण अशा स्वरूपाचं होतं आणि चित्त एकाग्र व्हायला लागतं अशा स्वरूपाचं.
त्यांनी मुळातच अशी शंका निर्माण केलेली आहे. प्रत्यावृत्य एकस्मिन् अर्थे समाधेय तथा भवति एकाग्रम इत्यतो न प्रत्यर्थ नियत. जर प्रत्यर्थ नियत प्रत्यय मात्र क्षणिक अशा प्रकारचं चित्त, तर ते चित्त एकाग्र नाही, ते विक्षिप्त चित्त आहे. ते त्या त्या क्षणी त्या त्या भावाशी एकरूप अशा स्वरूपाचं झालेलं आहे. यदि पुनः इदम सर्वतः प्रत्यावृत्य एकस्मिन् अर्थे समाधी, तर एकाच कारणावरती एकाच आलंबनावरती ते जर निश्चित केलं गेलं, एकाग्र केलं गेलं, तस्य एकाग्रस्ता यदि प्रवाह चित्तस्य धर्मः तदेकं नास्ति प्रवाह चित्तं क्षणिकत्वात्. तर ते प्रत्यार्थ नियत होत नाही, तर ते एकाग्र होतं. योपि सदृश प्रवाह प्रत्यय प्रवाहेन चित्तम एकाग्रम मन्यते तस्य एकाग्रता यदि प्रवाह चित्तस्य धर्मः. सदृश प्रत्यय प्रवाह ह्याला जो कोणी चित्त एकाग्र अशा स्वरूपाचं म्हणत असेल, तर ती एकाग्रता ही त्या प्रवाह चित्ताचा धर्म आहे असेल, तथा एकम नास्ति प्रवाह चित्तं क्षणिकत्वात्. तर चित्त एक राहणार नाही, जे प्रवाह चित्त जे आहे ते क्षणिक असल्यामुळे. या क्षणी मला जे काही ज्ञान निर्माण झालं किंवा माझं चित्त त्याच्याशी एकरूप झालं, ते पुढच्या क्षणाला नाही, पुढच्या क्षणाला दुसरं चित्त असणार अशा स्वरूपाचं होईल. आणि मग ज्या मी मागचं हे दृश्य पाहतो तोच मी हे दृश्य पाहतो आहे, हा जो एक अनुभव आम्हाला येतो, तो आम्हाला येणार नाही, पण प्रत्यक्षात तसा अनुभव येतो. आता प्रवाहांशस्य एव प्रत्ययस्य धर्मः सदृश सर्वः सदृश प्रत्यय प्रवाही वा विसदृश प्रत्यय प्रवाही वा प्रत्यर्थ नियतत्वात् एकाग्रे एव इति विक्षिप्त अनुपपत्ती. आता प्रवाहांशाचाच हा धर्म असेल, सदृश प्रत्यय प्रवाही किंवा विसदृश प्रत्यय प्रवाही. मी आता काहीतरी बघतोय आणि चक्षुरेंद्रियाशी माझं चित्त एकरूप झालेलं आहे, चक्षुरेंद्रियाच्या विषयाशी, आणि दुसऱ्या क्षणाला ते श्रवणेंद्रियाशी आणि त्याच्या विषयाशी संयुक्त अशा स्वरूपात झालेला असेल, तर तो विसदृश प्रत्यय प्रवाह स्वरूपाचा. आणि मग प्रत्यर्थ नियतत्वात एकाग्र एव, त्या त्या विषयामध्ये लीन अशा स्वरूपात झालेलं असल्यामुळे ते एकाग्रच असतं. इथे विक्षिप्त चित्त अनुपपत्ती. मग विक्षिप्त चित्त नावाची गोष्ट राहणारच नाही. आता या क्षणी मी चक्षुरेंद्रियाने कशा तरी अनुभव घेतो, दुसऱ्या क्षणी मी श्रवणेंद्रियाने कशाचा तरी अनुभव घेतोय अशा स्वरूपाचा. तर त्या त्या क्षणी माझी चित्तवृत्ती त्या त्या विषयाशी एकरूप अशा स्वरूपाची होत असल्यामुळे ते विक्षिप्त चित्त आहे असं म्हणता येणार नाही, कारण चित्ताची उपस्थितीच तेवढ्या क्षणापुरती तेवढीच अशा स्वरूपाची असेल, तर त्या त्या वेळेला एकाग्रच आहे अशा स्वरूपाचं म्हणाले. तस्मात् अनेकार्थम अवस्थितम चित्त आहे, आणि म्हणून अनेकावर्ती अवस्थित अशा प्रकारचं चित्त असतं. यदीच चित्तम नैकेन अनन्वितः स्वभावभिन्नाः प्रत्ययः जायेरन्. नैकेन अनन्विताः स्वभावभिन्नाः प्रत्ययः जायेरन्. अथ कथम अन्य प्रत्यय दृष्टस्य अन्यः स्मर्ता भवेत्. जर चित्त भिन्न भिन्न अशा स्वरूपाची असतील, प्रत्येक क्षणी उत्पन्न होणारी अशा स्वरूपाची, तर एका चित्ताने बघितलेल्या स्मरण करता दुसरं चित्त असं कसं असू शकेल, आणि मला तसं स्मरण दिसतं असणार अशा स्वरूपाचं. अनन्वित म्हणजे अन्वित नसलेलं, ज्याच्या मागोमाग ते जात नाहीये असणार अशा स्वरूपाचं. चित्तेन एकेन अनन्विताः स्वभावभिन्नाः प्रत्ययाः जायेरन्. तर एका चित्तानं अनन्वित त्याच्या पाठोपाठ जाणार आहे अशा स्वरूपाचा. अन्वित म्हणजे पाठोपाठ जाणार आहे, अनन्वित म्हणजे पाठोपाठ न जाणार आहे. असे स्वभाव भिन्न प्रत्यय जर निर्माण होत असतील, तर कथम अन्य प्रत्यय दृष्टीस्य अन्य. मगाशी ज्या चित्तानी एकरूपून कुठला तरी एक विषय सेवन केला,
त्याचं स्मरण दुसऱ्या चित्ताला कसं होणार, कारण ते चित्त बदलून गेलेलं असणार अशा स्वरूपाचं. अनन्वित त्याचा अन्वय नसणार अशा स्वरूपाचं चित्त असेल तर दुसऱ्या चित्ताला त्याचा प्रत्यय कसा येणार. अन्य प्रत्ययोपचित्तस्य कर्माशयस्य अन्नः प्रत्युपभोक्ता भवेत्. दुसऱ्या कुठल्या तरी प्रत्यय आणि उपचित अशा कर्माशयाचा दुसरा कोणीतरी प्रत्युपभोक्ता होईल. म्हणजे कोणीतरी एका चित्ताने कर्म केलेली आहेत आणि त्याचं फळ दुसरंच कुठलं तरी चित्त भोगत आहे असा त्याचा अर्थ होईल. कथंचित साधीय समाधीय मानमपि एतत् अगोमय पायसीय न्यायम आक्षिपते. आता अगोमय पायसीय न्याय काय आहे एकदा खरं बघायला पाहिजे. काही करून जरी याचं समाधान करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हा न्याय त्याला बाधा अशा स्वरूपाची होते. किंच स्वात्मानुभाव अपन्नवः चित्तस्य अन्यत्वे प्राप्नोति. स्वतःच्या अनुभवाचा अपन्नव, स्वतःचे अनुभव दडून जाणं किंवा स्वतःच्या अनुभवाच्या अनुभूती न येणं हे चित्त जर अन्य असं असेल तर त्या ठिकाणी प्राप्त होतं. कथम यद अहम अद्राक्षम तत्स्पृशामि यच्च अस्प्राक्षम तत्स्पर्शामि. जे मी बघितलं त्याला मी स्पर्श करतो, जे मी स्पर्श केलं नाही तत्स्पृशामि अहम इति प्रत्यय सर्वस्य प्रत्ययस्य भेदे सति प्रत्ययिनी अभेदेन उपस्थितः. तर अशाने सर्व प्रत्ययांचा भेद असताना सुद्धा प्रत्ययाने अभेदेन उपस्थित आहे. प्रत्यय जो घेणारा माणूस आहे त्याच्यामध्ये अभेद अशा स्वरूपाचा उपस्थित होतो. तेव्हा त्याच चित्ताला किंवा त्याच व्यक्तीला हे निराळ ज्ञान होत असतं. ते प्रत्येक क्षणी चित्तही बदलतं, ज्ञानही बदलतं असा जो काही बौद्धांचा सिद्धांत आहे त्याचं याने निराकरण स्वरूपाचं. एक प्रत्यय विषयोपभेद विषयोपमभेदात्मा ग्रहम इति प्रत्ययः अहम इति प्रत्ययः. त्या एक प्रत्यय विषयोपमभेदात्मा मी आहे. कथम अत्यंत भिन्नेषु चित्तेषु वर्तमानं सामान्यम एकम प्रत्ययेन आश्रयेत. अत्यंत भिन्न अशा प्रकारच्या चित्तांमध्ये सामान्य अशा प्रकारचं एक वर्तमान त्या प्रत्येक माणसाला कसं काय आश्रय करून राहील. जो मी 10 मिनिटापूर्वी हे चित्र बघत होतो तोच मी आताही हे चित्र बघतोय, तोच मी अजून 10 मिनिटांनी बघत राहणार आहे. हा जो काही अनुभव अशा स्वरूपाचा येतो ते अभिन्न चित्त असल्याशिवाय होणार नाही. भिन्न चित्त असती तर हा अनुभव आलाच नसता. अभिन्न चित्त असल्यामुळे तो अनुभव अशा स्वरूपाचा येतो. स्वानुभव ग्राह्यश्च अयम अभेदात्मा अहम इति अप्रत्ययः. त्या अभेद आत्मा असलेला मी हा स्वानुभव ग्राह्य अशा स्वरूपाचा आपल्या अनुभवाने ग्राह्य आहे. नच प्रत्यक्षस्य महात्म्यम प्रमाणांतरेण अभिभूयते. प्रत्यक्षाचं महात्म्य जे ते दुसऱ्या कुठल्या प्रमाणाने त्याचा अभिभव होत नाही. प्रमाणांतरांच्या प्रत्यक्ष बलेनैव व्यवहार म्हणत. अन्य प्रमाण ही प्रत्यक्षावरतीच अवलंबून असतात, व्यवहार त्यांचा होतो. तस्मात अनेकार्थम अवस्थितंच चित्तम. आणि म्हणून चित्त हे अनेकार्थ आणि अवस्थित त्या ठिकाणी राहणार अशा स्वरूपाचं असतं. म्हणून एकाच अवलंबनावरती चित्त स्थिर केलं तर तो अभ्यास नावाची गोष्ट होते. सतू नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. दीर्घकाल कुठल्याही प्रकारचा खंड होऊ न देता आणि आदरपूर्वक जर केला गेला अभ्यास तर तो दृढ होईल अशा स्वरूपाचा होतो. आणि मग तशा प्रकारचा एकतत्व अभ्यास जर झाला तर हे चित्त विक्षेप जे व्याधिस्थ संशय प्रमादालस्य वगैरे ते आणि त्याच्या जोडीला असणारे त्याचे उपद्रव हे होत नाही. त्यांचं निराकरण असणार अशा स्वरूपाचं होतं. प्रत्येक क्षणाला क्षणिक चित्ताचा संपर्क येतो, मग चित्ताला ती स्मृती राहते का, हाच तर प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. की प्रत्येक क्षणाला चित्ताची स्मृती जर स्मृती नाहीच राहत, प्रत्येक चित्त वेगळा अनुभव घेत असत तर स्वाभाविकपणे या क्षणाचा स्मृती पुढच्या क्षणाला राहणार नाही.
प्रत्येक क्षणाला जर चित्त बदलत असेल, अनुभव बदलत असेल, यत सतत क्षणिकम, हा अनुभव सत आहे असं बौद्धांचं मत आहे. पण तो सत जरी असला तरी तो क्षणिक आहे. पुढच्या क्षणाला तो राहत नाही. पुढच्या क्षणाला तो चित्तही राहत नाही. पुढच्या क्षणाला तो अनुभवही राहत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जो मी 10 मिनिटापूर्वी हे चित्र बघत होतो तोच मी 10 मिनिटानंतर हे चित्र बघतो आहे. अशा प्रकारचा जो अनुभव साधकाला येतो तो चित्त एकच असल्याशिवाय या प्रकारचा अनुभव येणार नाही. आणि म्हणून क्षणभंगवादानुसार चित्त एकाग्र होऊच शकत नाही असं जे काही एक म्हणणं आहे त्याच्यात त्यांनी 2 मुद्दे पोटमुद्दे खरं तर केले की त्या क्षणाला चित्त एकाग्र होतं पण ते तेवढ्या पुरतच असतं, ते संपतं असणार अशा स्वरूपाचं, त्या विषयाशी तद्रूप अशा स्वरूपाचं ते होतं. पण ही जी काही एक साखळी आपल्याला आता दिसते ज्ञानाची असणाऱ्या अशा स्वरूपाची, की 10 मिनिटापासून मी जप करतोय, 10 मिनिटापासून मी काय ध्यान करतोय वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं. आणि माझं आलंबन तेच आहे. माझ्यासमोर जे काही चित्र आहे ते असेल किंवा ओंकार असेल किंवा आणखी काही असेल असणार अशा स्वरूपाचं, ते आलंबन काही बदललेलं नाहीये. आणि मला स्वतःला असं जाणवत राहतं की तोच मी याच आलंबनावरती पुन्हा पुन्हा चित्त एकाग्र अशा स्वरूपाचं करतोय. तर मग 10 मिनिटापूर्वी असलेला मी, 10 मिनिटानंतर एका क्षणानंतर असलेला मी, त्याच्यानंतर एका क्षणाने असलेला मी, हे सगळे भिन्न भिन्न अशा स्वरूपाचे झाले. तर मला या प्रकारचा अनुभव येणारच नाही की 10 मिनिटापूर्वी जो मी होतो तोच मी आत्ताही अनुभव घेतोय, तोच अनुभव घेतोय असणारा अशा स्वरूपाचा. आणि त्याचं स्मरणही होणार नाही खऱ्या अर्थाने, कारण तो जीव संपला, तो ते चित्त त्या ठिकाणी त्या क्षणी संपलं, निर्माण झाल्याने संपलं. आता हा बघण्याचा दृष्टिकोन आहे. आयुर्वेदामध्ये जेव्हा क्षणभंगवाद चक्रपाणी दत्तांनी मांडला स्वभाव प्रमावादाच्या संदर्भात, तिथे प्रवृत्ती हेतुर्भावानां न निरोधस्ति कारण क्वचित तत्रापि मन्यन्ते हेतून हेतोरवर. भावांचा प्रवृत्ती हेतू असतो न निरोधस्ति कारण, परंतु निरोधाला नाशाला कारण नसते. काही जण हेतोः अवर्तनम तत्र हेतू म्हणतात. हेतूचं नसणे पण हे त्या ठिकाणी हेतू अशा स्वरूपाचं मानतात. तेव्हा प्रत्येक क्षणाला नवीन नवीन काहीतरी भाव निर्माण अशा स्वरूपाचा होत असतो. आणि नाश होत असतो. नाश स्वाभाविक आहे, निर्मितीला मात्र कारण लागतं. आपल्याकडे त्यागात विषम हेतूना समानांच्या उपसेवनात विषमानानुबंधन्ते कायन्ते धातव समान असं म्हणतात. विषम हेतूंचा त्याग केला की विषम धातूंचा अनुबंध सुटतो, समहेतूंचे सेवन केले की धातू सामनाचा अनुबंध टिकून राहतो. पण जीवन जे आहे ते नित्य ग आहे, नित्य गतिमान असणार आहे. आणि त्यामुळे आपण ज्या प्रकारच्या काही आहार विहार आदी क्रिया करतो, मानसिक क्रिया करतो, त्याला अनुसरून प्रत्येक क्षणाला काहीतरी बदल घडून येतात. त्याला अनुसरून प्रत्येक क्षणाला नवीन नवीन मिळतो. तुमची मुलं असेल तर आपण असं प्रत्येक क्षणाला त्याचा अनुभव येतोय किंवा नाही येतोय अशा प्रकारचा विचार करत. मी रोज केळ्याची शिकरण खात होतो, 10 वर्ष खात होतो, आता ती बंद केली आणि त्यापासून उत्पन्न होणार होतं की धातू वैषम्य हळूहळू कमी होत गेलं. 10 धातू जांभे प्रस्थापित झालं. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी येऊ शकते. इथं बौद्धांच्या क्षणभंगवादानुसार म्हणून विचार करायचा झाला तर भावाला प्रवृत्तीला कारण असतं, हा जो आयुर्वेदातला मूलभूत सिद्धांत, त्याचा विचार बौद्धांच्या दर्शनात आहे किंवा नाही याच्याविषयी मला माहिती आहे. जे जे सत आहे ते क्षणिक आहे, ते क्षणोक्षणी नाश पावतात, त्याच्यासारखंच पुन्हा निर्माण होतं असं त्यांचं म्हणणं आहे.
तर प्रश्न, जर त्याला काही दुसरं कारण नसेल तर त्याच्यासारखं निर्माण होतं, पण मध्ये कारण काहीतरी इंट्रोड्यूस झालं तर ते तसंच निर्माण होईल असं नाही. म्हणजे मी नेहमी सांगत आलो की दोष संचय एक शरीरामध्ये समजा 2 किलो कफ आहे असं विचारून चालू, आणि वमनाचा पहिला वेग दिला आणि त्याच्यामध्ये एक 200 लिटर कफ पडला, तर तो कफ पडला, त्याच्यानंतर पुढच्या क्षणाला 2 लिटर कफ निर्माण नाही होणार, 1800 मिलीलीटर कफ तयार होईल, कारण 200 गेलेलंच आहे, आता नाहीच आहे. त्यातच सदृश असा पुन्हा निर्माण होणं अशी गोष्ट नाही. त्याच्या पुढच्या वमनाच्या वेगाला आणखीन 200 गेला तर तो 1600 निर्माण होईल. तर इथं कफ गेला असं न म्हणता पुढच्या क्षणाला कमी निर्माण झाला असं बौद्धांची सांगण्याची मेथड आहे. आणि ते कारणच अपेक्षा आहे, कारण 200 ml निघून गेलेला आहे. हे कारण घडलेलं असल्यामुळे पुढच्या क्षणीची निर्मिती कमी झाली असण्याची. त्या कारणांचा विचार आयुर्वेदामध्ये प्रामुख्याने त्यागात विषम हेतूना, जर तुम्ही समहेतूंचं सेवन अशा स्वरूपाचं करत राहिला तर हेतू धातू साम्य अशा स्वरूपाची परंपरा चालू राहील. जोपर्यंत तुम्ही समहेतूंचं सेवन करतात तोपर्यंत धातू साम्य अशा स्वरूपाच निर्माण होत राहील. मध्येच तुम्ही कुठेतरी वैषम्य निर्माण सुरू केलं की धातू वैषम्याची परंपरा सुरू होईल, धातू साम्याला छेद मिळेल आणि धातू वैषम्याची परंपरा सुरू होईल. जोपर्यंत तुम्ही ते हेतू वैषम्य चालू ठेवता तोपर्यंत धातू वैषम्य चालू राहणार. ते तुम्ही थांबवलं आणि पुन्हा हेतू साम्य सुरू केलं तर पुन्हा धातू साम्य अवस्था करतात. तिथं स्वभावपरमवादाप्रमाणे कथम शरीर धातूना वैषम्यम न भवेत इति, पुढे वैषम्य निर्माण होऊ नये म्हणून काय करायचं, समानांच्या अनुबंधस्यात इत्यर्थं क्रियते क्रिया, आणि सम धातूंचा अनुबंध टिकून राहण्यासाठी म्हणून चिकित्सा केली जाते. तेव्हा दर क्षणी हे शरीर जितच असतं, पोषण होत असतं, अशा प्रकारची गोष्ट चालू असते, दर क्षणी कारण घडत असतं. तुम्ही जेव्हा काही क्रिया करता तेव्हा त्यांनी धातूंचा अपचय किंवा ह्रास अशा स्वरूपाचा होतो, पण धातूची शक्ती त्याच्यासाठी, धातू त्याच्यासाठी खर्च पडतो, शक्ती वापरली जाते आणि परिणामतः अपतर्पण कडून धातुक्षय निर्माण होतो. पण तेच तुम्ही झोप काढली, तेच तुम्ही पुन्हा आहार सेवन केला की ही झीज भरून निघते असणार अशा स्वरूपाचं संतर्पण शरीराचं होत. तेव्हा या दोहोंची प्रक्रिया सातत्याने शरीरामध्ये चालू असते. एका बाजूला धातूंचा ऱ्हास अशा स्वरूपाचा होत असतो, दोष धातू म्हणा, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे पोषण होत असत. या दोहोंचं संतुलन चांगलं असेल तर सो कॉल्ड समधातू निर्माण होत राहतात आणि आरोग्य टिकून राहतात. पण या संतुलनात कुठेतरी गडबड झाली तर धातू क्षयाची परंपरा सुरू होते किंवा धातू वृद्धीची परंपरा सुरू होते किंवा तिसरंच काहीतरी घडतं. क्षयस्थानांच्या वृद्धिश्च दोषांना त्रिविधा गती ही या सूत्राविषयी आपण भाष्य करत होतो, माधव निदानमध्ये पुष्टीमध्ये. आणि क्षय ही पण गती आहे, वृत्ती ही पण गती आहे, पण स्थान ही पण गती आहे. आपाततः दिसायला टिकून राहणं ही गती कशी असते असं वाटू शकतं, पण जेव्हा क्षय आणि अपचय हे संतुलित अशा स्वरूपाचे असतात, जेवढ्या प्रमाणात अपचय आहे तेवढ्याच प्रमाणात उपचय आहे, आणि ज्या प्रकारचा आहे त्याच प्रकारचा उपचय. अशी जर गोष्ट घडत असेल तर अर्थातच झालेली वीज भरून निघते, स्वास्थ्य टिकून राहते. पण उपचयाचं प्रमाण वाढलं तरी गोंधळ होतो, अपचयाचं प्रमाण वाढलं तरी गोंधळ होतो, आणि मग धातू वैषम्य सुरू होतं. आणि ते धातू वैषम्य घालवण्यासाठी तुम्ही साक्षात त्याला काही करत नाही असं गळवंगवादाप्रमाणे म्हणणं आहे. ते तसं धातू वैषम्य निर्माण होत असतं, ते कारण सापेक्ष असते.
काहीतरी कारण घडत असतात म्हणून तसं धातू वैषम्य पुढे पुढे निर्माण होत असतं. हे कारण तुम्ही थांबवलं तर धातू वैषम्याची परंपरा खंडित होते अशा स्वरूपात. म्हणून केचित तत्रापि मन्यन्ते हेतुम हेतोर वर्तन. कारण नसणं हे त्या ठिकाणी कारण आहे विरोधासाठी किंवा नाशासाठी असणार अशा स्वरूपाचं. प्रत्येक क्षण होणारा बदल सुद्धा गतीच समजावी का? त्यांचं म्हणणं असंच आहे की ती गतीच आहे. आणि म्हणून स्थान ही पण गती आहे, कारण काहीच नित्य नाहीये, सगळंच बदलणार अशा स्वरूपाचं. फक्त प्रत्येक क्षणी नाश होतो हे देखील एक बौद्धांचं म्हणणं आहे क्षणभंगवादानुसार अशा स्वरूपाचं. यांनी क्षणाचा उल्लेख केला नाही. चरकाचार्यांनी उल्लेख करत असताना विषम हेतूंचा त्याग केला आणि समहेतूंचं सेवन केलं की विषम धातूंचा अनुबंध सुटतो आणि समधातू निर्माण होतो. क्षणाची कल्पना नाही मांडली. शीघ्र भूत्वा यथा भूतच तथा भाव विपत्ती. निरोध हे कारण तसे नास्ती नैवान्यता. त्याला थांबवता येत नाही आणि त्याच्यावरती दुसरी कुठली क्रिया पण करता येत नाही. त्या आपण जे सगळे काही प्रयत्न करतो ते पुढे होणाऱ्या धातू वैषम्य किंवा धातू साम्य यासाठी करत असतो. एक्झिस्टिंग धातू साम्य किंवा धातू वैषम्याला आपण काहीच करत नाही. म्हणून एवं उत्तरार्थ आत्रेय अग्निवेश हा प्रत्यवदत्या अग्निवेश वाच असलेली आहे की स्वभावप्रमेय कर्म चिकित्सा प्राभृतस्य किम. जर स्वभावताच नाश होत असेल तर चिकित्सा प्राभृताचं कर्म काय? आणि भेषजे विषमान धातून काम समीकृते विष. औषधाने कुठल्या विषम धातूंना तो सम करतो. कावा चिकित्सा भगवंत किमर्थम वा प्रयुज्यते. चिकित्सा म्हणजे नेमकं काय, कशासाठी वापरली जाते? जर स्वाभाविकच नाश होणार आहे कुठल्याही गोष्टीचा, धातू वैषम्याचा किंवा धातू वैषम्याचा नाश स्वाभाविकच होणार आहे, त्याला काही नाश करण्यासाठी कारण नाहीये, तर मग वैद्याचं कर्तव्य काय अशा स्वरूपाचं. आणि मग त्याला आत्रेयाने उत्तर दिलेलं आहे की श्रेयतामत्र या समय युक्तिर्दृष्टा महर्षी न नाश कारणा भावा भावाना नाश कारण न्यायते नित्यगस्तेव कालस्याते. नाश कारणाचा अभावच असल्यामुळे नाशाचं कारण समजून घेता येत नाही, समजत नाही. असं नाहीये की नाशाला कारण आहे पण ते आम्हाला कळत नाही. नाशाला कारण नाही हीच वस्तुस्थिती अशा स्वरूपाची आहे. न्यायते नित्यगस्तेव कालस्याते कारण. नित्यक कालाचं नाशाचं कारण जसं नाहीये. आता या क्षणी असं म्हणेपर्यंत तो क्षण गेला, त्याचा नाश झाला त्या स्वरूपाचा. पुढचं मी म्हणतोय तोपर्यंत तोही गेला असणार अशा स्वरूपाचं. तेव्हा प्रत्येक क्षण हा बदलणारा अशा स्वरूपाचं म्हणून काहीतरी राहतो आणि आम्ही हा क्षणाचा टिकवून ठेवतो असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाहीच आहे, टिकवता येतच नाही. मग जेव्हा मी असं म्हणतो की मी आता हे दृश्य पाहतोय तेव्हा मी ते टिकवून ठेवलंय असं काही आहे का प्रकरण? तर बौद्ध मतानुसार तसं काही नाही. प्रत्येक क्षणी निर्माण होतं, प्रत्येक क्षणी नाश होतो. फक्त मी सातत्याने ते बघतोय म्हणून मला असं वाटतं की ते टिकू नये, मीच ते सातत्याने बघतोय असणार अशा स्वरूपाचं. पण विज्ञान प्रवाह अशी ते एक संकल्पना मांडतात आणि तो विज्ञान प्रवाह क्षणिक आहे असं म्हणतात. त्याच्यावरती व्यासाने उत्पन्न केलेला जो आक्षेप आहे असं जर असेल तर ज्या मी मागचा अनुभव घेतला तोच मी आताचा अनुभव घेतो हे जे काही एक ज्ञान मला होत राहतं त्याला आधार काय? प्रत्येक क्षणी जर मी भिन्न भिन्न असणार अशा स्वरूपाचा असेल तर ज्या मी तो अनुभव घेतला तो संपला ना त्या क्षणाला. आत्ताच्या क्षणाचा मी वेगळाच आहे, तर मला अनुवृत्तीचा अनुभव यायलाच नको, पण हा अनुभव तरी येतो. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट क्षणिकच आहे असं मानणं कितपत वैयक्तिक आहे असं त्याचा एकंदर सांगायचा मतिकार. प्रत्येक क्षण होणारा बदल सुद्धा गती समजावा का? गतीच प्रकार.
गतीत समजावं असं एकंदर त्या सूत्राचा मतात. तर हे दोन बघण्याचे मार्ग आहेत, भिन्न मार्ग आहेत असं की प्रत्येक क्षणाला जी गोष्ट नवीन नवीन अशा स्वरूपाची काहीतरी होत असते, तर तिच्यात काहीतरी बदल घडून ती नवीन होते असं म्हणण्यापेक्षा ती नवीनच तशी निर्माण होते असं म्हणण्याचा तो प्रकार आहे. आणि तसंच दोष वैषम्याच्या बाबतीमध्ये बघावं असं स्वभाव प्रमोवाद मापामध्ये चर्काचार्य अशा स्वरूपाचं म्हणतात. फक्त शरीर किंवा जिवंत शरीर पर्टिक्युलरली त्या प्राणी मात्र असणार अशा स्वरूपाचं म्हणजे काय आहे, त्यांच्यात सातत्याने काही ना काहीतरी क्रिया चालू असतात. मग ते भोजनाची क्रिया असेल, काहीतरी कष्टाचं काम असेल, काहीतरी झोपणं अशा स्वरूपाची क्रिया असेल, काहीतरी विचार मंथन चालू असेल, पण काही ना काहीतरी क्रिया चालू असतात आणि त्या त्या क्रियेला अनुसरून ते भाव त्यावेळेला निर्माण अशा स्वरूपाचं होत असतात. एकंदर दोष साम्यावस्था अशा स्वरूपाचा जो भाव आहे असा सातत्याने निर्माण होत राहिला तर दोषांची स्थानगती प्राप्त होते आणि त्यांनी स्वास्थ्य टिकून राहते असं त्याचा तात्पर्य असणार आहे स्वरूपाचा. काल परिणीयमान म्हणून जे येत त्याचा इथे काही संबंध असेल का, ते जरा वेगळं प्रकरण आहे. परिणाम नावाचा एक हेतू सांगितला अर्थात संयोग प्रज्ञापराध आणि परिणाम आणि तो विशिष्ट काली व्यक्त होतो आणि म्हणून त्याला कालपरिणामी अशा स्वरूपाचं म्हटलं. तर बौद्धांच्या मतानुसार त्याची उपपत्ती सांगता येणं अवघड. थोडस असं राहील की बौद्धांच्या मतानुसार प्रत्येक क्षणी गोष्ट बदलती असणाऱ्या अशा स्वरूपाची आहे आणि ती अडवता येत नाही, त्याचा नाश आहे तो स्वाभाविक असणारा अशा स्वरूपाचा आहे. पण तरीही यात एक सातत्य आहे असं जे वेदांती किंवा इतर लोकांचं म्हणणं असणाऱ्या अशा स्वरूपाचं आहे. त्याचं खंडन बौद्ध लोक कसे करतात हे मला माहिती नाही. म्हणजे ते कदाचित त्या सर्वदर्शन संग्रहामध्ये बौद्धांच्या संदर्भामध्ये आलेलं असेल. खरं तर मी त्याचं बौद्ध दर्शन वाचलेलं असणार मला तर ते काही स्मरणात असणार अशा स्वरूपाचा स्मरणात नाही. तर यत् सत्पथ क्षणिकम हे तिथं त्यांनी मांडण्याचा अशा स्वरूपाचा म्हणून काहीतरी प्रयत्न केलेला आहे. अनुबंधत्व हे आत्मतत्वामुळे येते का, इथं तरी तसंच म्हणणं आहे की अनुबंधत्व हे आत्मतत्वामुळे. ज्ञान जरी बदलत असलं तरी ज्ञानाधिकरण आत्मा हा जो आत्मा आहे हा की बदलत नाही असा. त्यामुळे प्रत्यभिज्ञा संभवते. ज्या मी त्या शकुंतलेशी लग्न केलं त्याच शकुंतलेला मीच घालवून दिलं, माझं लग्न झालेलं असं स्वरूपाचं. दोन्ही मधला मी एकच आहे, शकुंतला पण तीच आहे, पण जिच्याशी लग्न केलं कण्वाच्या आश्रमामध्ये ती शकुंतला आणि जिला मी हाकलून दिलं ती शकुंतला, त्या मला भिन्न भिन्न वाटलेल्या. तर ती शकुंतला नव्हेच असं मला वाटलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये तीच ती शकुंतला आहे असं मला जेव्हा ती अंगठी पुण्याची अंगठी मिळाली तेव्हा कळलं आणि म्हणून प्रत्यभिज्ञा झाली सेयम शकुंतला, ती ही शकुंतला. तसं मायेमुळे मला मी जीव वेगळा आहे अशा स्वरूपाचा जो काही अनुभव येतो आणि ते परमात्मत्व वेगळं, मी वेगळा, याचा आत्मा वेगळा, माझा आत्मा वेगळा अशा स्वरूपाचा जो काही अनुभव मला येतो तो अविद्येमुळे किंवा मायेमुळे असणार. आणि जेव्हा मला ब्रह्मसत्यम जगन मिथ्या असं कळतं खऱ्या अर्थाने तेव्हा हा अनुभव गळून पडतो आणि जीव ब्रह्मैव नापरा, जीव म्हणजे ब्रह्मच आहे, दुसरं काही नाही अशी मला अनुभूती येते.
आणि म्हणून याच्यामध्ये एक तत्व कुठलं तरी अनुस्यूत असणारा अशा स्वरूपाचा आहे, त्याचा अनुबंध सातत्याने टिकून राहिलेला अशा स्वरूपाचा. आता जर आम्ही शरीर तत्वात्म संयोग म्हणजे आयुष्य अशा स्वरूपाचं म्हणतोय, तर संयोग हा तर गुण आहे. तो कुठल्या तरी आश्रयाने राहणार. आता इथं द्रव्याच्या आश्रयाने शरीर, इंद्रिय, आत्मा आणि मन ही चारी द्रव्य आहे. या चारांमध्ये संयोग अशा स्वरूपाचा गुण राहतो. नित्य गतिमान असणारा अशा स्वरूपाचा आहे, बदलणारा आहे. तेव्हा लहानपणीचा मी, आत्ताचा मी, मोठेपणीचा मी ह्याच्यामध्ये मला मीच तो आहे असं कशावरनं कळतं, असं कशामुळे कळतं, हा एक महत्वाचा मुद्दा राहतो. तेव्हा त्याला कशाचा तरी अनुबंध असायला पाहिजे आणि ते अनुबंधत्व त्या आत्म्यामुळे आहे, असंच एकंदर म्हणणं आहे. शिवोहम म्हणतात ते का? त्याच्यामध्ये द्वैत भाव आणि अद्वैत भाव असे दोन प्रकार. ते परमात्म तत्व किंवा ईश्वर तत्व म्हणून सांख्य, सेश्वरवादी सांख्य असणाऱ्या स्वरूपाचे आहे. ते असं म्हणतात की ईश्वर नावाची एक मध्ये संकल्पना आहे, याच्यापर्यंत परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा, त्या ठिकाणी द्वैत भाव आहे. जेव्हा मी ईश्वर हे आलंबनाच्या स्वरूपाचं धरतो, तेव्हा द्वैत भाव त्याच्यामध्ये आहे. आणि शिवोहम मध्ये तो शिव म्हणजे मीच आहे, ही त्याच्या पुढची पायरी. आधी मी जेव्हा ओम नमः शिवाय अशा स्वरूपाचा जप करतोय, तेव्हा मी वेगळा आणि शिव वेगळा अशा प्रकारचा. पुढच्या अवस्थेमध्ये शिव म्हणजे मीच आहे, दुसरं तिसरं कोणी नाही. सोहम अशा स्वरूपाचं ते परमात्म तत्व मी आहे अशा प्रकारचं सोहम मध्ये आहे. आणि पुढे काही सांगण्यासारखं राहतच नाही. जेव्हा तुम्ही परमात्म्यामध्ये लीन होऊन जाता, परमात्म्यामध्ये ते परमात्म्याशी एकरूप होऊन जाता, तेव्हा हे सांगणं बिगणं ही गोष्ट पण सगळ्या बाजूला पडतात. इंद्रियच राहत नाही, इंद्रियच राहत नसतील तर अनुभूती आणि या गोष्टी कुठून येणार? तदादृष्ट स्वरूपे अवस्थानम अशा प्रकारची जेव्हा काहीतरी परिस्थिती ओढवते, प्राप्त होते, तेव्हा द्वैत भाव संपतोच. जरी आम्ही द्वैत भावाचा आश्रय करून अद्वैताकडे जाण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा एका विवक्षित स्थळी आम्हाला द्वैतभाव सोडावा लागतो. तो शिव म्हणजेच मी आहे, ते परमात्म तत्व म्हणजेच मी आहे. पण तरीही इथं अजून ज्ञान आहे, ते वेगळे मी वेगळे, ते आणि मी एकच आहोत. त्याच्या पलीकडे आपण एकदा गेलो की मग मात्र दुसरं काही शिल्लक राहत नाही. आणि तो म्हणजेच मी आहे अशा स्वरूपाचं एकंदर परिस्थिती उत्पन्न होते. तेव्हा ज्या शिडीचा वापर करून वर जायचं, ते शिडीच काढून टाकायची असं एकंदर प्रकरण आहे. मी सदेह अशा प्रकारचा जीवात्मा आहे. आणि जेव्हा मी परमात्म तत्वाला पोहोचेन, तेव्हा हे देह विहा सगळं प्रकरण गळून पडलेलं अशा स्वरूपाचा असेल. सुरुवातीला एक आम्ही ईश्वर नावाची संकल्पना करायची की त्या ईश्वरात सर्वज्ञ आहे वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाचं, तर सद्बुद्धीशयन सार्वज्ञ बीज आणि ईश्वर प्रणिधानाने किंवा तज्जपस्तगत भावनं, जसे वाचक हा प्रणव, त्याचा वाचक प्रणव आहे ओंकारच अनुसंधान असणार अशा स्वरूपाचं करायचं. आणि मग त्याचा जप केला की तथर्थ भावना, त्या ईश्वराची भावना अशा स्वरूपाची करायची. एकदा आम्ही तिथं पोहोचलो, त्या आम्ही की तेव्हा आम्ही तिथपर्यंत पोहोचू, तेव्हा तो ईश्वरही राहत नाही, तो ईश्वर म्हणजे मीच आहे अशी एक मधली अवस्था येते. आणि मग ते परमात्म तत्व म्हणजेच मी आहे अशा पुढच्या अवस्थेला आपण जातो. मला जो प्रश्न पडलेला होता की पतंजलीने हे सगळं सांगितलं, त्यात ते त्या अनुभवाला येऊन जाऊन पोचून खाली येऊन पुन्हा सांगितलं का? एकदा त्या अनुभवाला पोचल्यानंतर
पुन्हा येणं आणि तशा स्वरूपाचं सांगता येणं असं शक्य आहे का, हा गोंधळाचा मुद्दा आहे. म्हणून सगळेजण असं म्हणतात, संत नेती नेती शब्द नाही अनुमाना, हे नाही ते नाही ते नाही असं फारसं सांगू शकतो. नेमकं काय आहे असं सांगूच शकत नाही. कारण जेव्हा तुम्ही तो अनुभव घेता, स्वानुभूती एक मानाय नव शांताय ते स्वानुभूती एकमात्र प्रमाण आहे. आणि कदाचित या प्रकारची समाधी अवस्था प्राप्त करून आम्ही समाधीतून पुन्हा वित्थान दशेमध्ये येऊ, त्यावेळेला अरे बापरे काय असं काहीतरी होतं. आणि आता आम्ही कायमच त्या समाधी अवस्थेमध्ये जेव्हा जाऊ, तेव्हा खऱ्या अर्थाने आमचा मोक्ष झाला. तर निरंतर समाधी अवस्था प्राप्त होणं हे काहीतरी यामध्ये अपेक्षित आहे. समाधीचा अनुभव घेऊन परत येणं, चित्त पुन्हा विक्षिप्त होणं, समाधीतून बाहेर येणं. आणि त्यावेळेला ते तत्वमसी नावाची काहीतरी गोष्ट नाही राहिली, ते म्हणजे मीच होतो असं काहीतरी. पण हा अनुभूतीचा विषय असणार अशा स्वरूपाचा आहे. त्या लेवलवर पोचल्यावर पुन्हा या मृत्यू लोकावर यावं वाटेल का कोणाला? मला असं वाटतंय की समाधी अवस्थेचा अनुभव घेऊन खाली येऊन हा लिहिलंय, आणि प्रत्येकाचं त्या समाधी अवस्थेला मला कायमचं पोचायचं. तिथं गेलो तदा दृष्ट स्वरूपी अवस्थानं माझी स्थिती प्राप्त करून घेतली की विषय संपला. असं असावं, नाहीतरी लिहिणं शक्यच नाहीये. कुणाही व्यक्तीला त्या अवस्थेला जाऊन परत येणं आणि मग लोकांना सांगणं ही गोष्ट शक्य नाहीये. त्या खऱ्या अर्थाने त्या अवस्थेपर्यंत पोचणं, त्याचा अनुभव काही अर्थाने घेणं आणि हे सगळं लिहिणं किंवा सांगणं असणार अशा स्वरूपाचं. आणि मग जेव्हा खरंच मुक्तीच्या अवस्था येईल, त्यावेळेला हा देह टाकून देणं आणि परमात्म्यामध्ये एकरूप होऊन जाणं अशा प्रकारची गोष्ट होते. पण त्या समाधी अवस्थेचा वारंवार अभ्यास करत गेल्यानंतर निरंतर समाधी, पण ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहे म्हणजे नेमकं काय असं कळायला मार्ग नाही आता. की सदेह ते आहेत असं मत आहे, आणि केवळ प्राणधारण पूर्वक मागणं पुरतं श्वासोश्वास वगैरे अशा स्वरूपाचं काहीतरी चालू आहे. पण मृत्यू नाहीये, संजीवन आहे असणार अशा स्वरूपाचं. आणि त्या रूपानं तसेच राहणार आहेत. जेव्हापासून समाधी घेतली तेव्हापासून पुढे त्याला अंत नाही, आधी आहे अंत नाही असणार अशा स्वरूपाचं. तर एकंदर विषय गहन अशा स्वरूपाचाच आहे. बुधवारी आपण पुन्हा बघूया. बुधवारी सकाळी अमावस्या आहे 10-10:30 पर्यंत, नंतर अमावस्या संपती आहे, त्यामुळे बुधवारी करायला हरकत नाही. पुढचा संपूर्ण आठवडा म्हणजे सोमवार आणि बुधवार मी नाहीये पुण्यात, कोकणात असणार, तर त्याच्यामुळे त्यावेळेला हे काही शक्य नाही होणार. त्याच्या पुढच्या सोमवारी परत आपण जॉईन होऊ. आणि मे बी मी एक असा विचार करतोय की फक्त बुधवारीच एक वार चालू ठेवायचं का, म्हणजे बुधवारी मी दवाखान्याला सुट्टी घेणार आहे फेब्रुवारी पासून. तर मग मला एनर्जी जरा बरी राहील आणि मला वाचन जरा नीटपणे करता येईल अशा स्वरूपाचं. पण माझ्याही दृष्टीने सगळं नव्यानेच शिकणं अशा स्वरूपाचाच मुद्दा आहे. पण ठीक आहे, आपण आपल्याकडनं जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करतो. योगेन चित्तस्य पदेन वाचां बलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. विरम्यते व्याख्यान व्यापार बुधवासरे पुनरपि मिलिष्यामः.